माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. जर तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या जमिनीच्या सातबारावर कोणी खरेदी खताद्वारे किंवा वारसांद्वारे नोंद घालत असेल किंवा तशी नोंद घालून झालेली असेल, तर अशी म्युटेशन एंट्री कशी थांबवायची आणि त्यासाठी कायदेशीर उपाय कोणते हे आजच्या भागात जाणून घेऊया. म्युटेशन नोंद म्हणजे काय हे प्रथम जाणून घेऊया. म्युटेशन नोंद म्हणजेच तुमच्या सातबारा 8 यावर मालकी बदलांबाबत फेरफारच्या आधारे होणारी रेव्हेन्यू नोंद. म्हणजेच ज्यावेळेस तुमच्या सातबारा 8च्या उतार्यावर रेव्हेन्यू नोंद केली जाते, पहिल्यांदा त्याचा फेरफार धरला जातो आणि त्या आधारे मालकी बदलली जाते. आता ही म्युटेशन नोंद का बरं थांबवावी? तर ज्यावेळेस वारसांमध्ये वाद असेल, एखादा दिवाणी दावा कोर्टात प्रलंबित असेल, अद्याप सरसनिरसमानाने वाटणी झालेली नसेल किंवा एखादा खरेदी दस्त म्हणा किंवा कुठल्याही अन्य प्रकारचा दस्त म्हणा, जो फसवून किंवा दबावाखाली झाला असेल, असं आपल्याला ज्यावेळेस वाटते त्यावेळेस ही म्युटेशन नोंद ताबडतोब थांबवणे गरजेचे असते. तर का समजा एखादा सहहिस्सेदार असेल आपल्या जमिनीतला आणि तो हिस्सेदार आपली परवानगी न घेता किंवा आपल्याला न विचारता एखादा गुपचूप व्यवहार करत असेल किंवा स्वतःचं क्षेत्रामध्ये नाव चढवत असेल किंवा स्वतःच्या कुठल्याही प्रकारचा असा दस्त करत असेल, बक्षीसपत्राने म्हणा, खरेदी दस्ताने म्हणा, ज्याच्याबद्दल त्याने तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नसेल, जरी तो तुमचा सहहिस्सेदार म्हणून असेल तरीही त्याने तुम्हाला त्याची कुठलीही माहिती देत नसेल आणि परस्पर व्यवहार करून नोंदी चढवत असेल, तर त्या नोंदी तुम्ही ताबडतोब थांबवल्या पाहिजेत. पण आपल्या एखाद्या सहहिस्सेदाराला आपण असे प्रकारचे व्यवहार करण्यासंबंधी आणि त्या व्यवहाराच्या आधारे नोंदी घालण्यासंबंधी खरंच थांबवू शकतो का? हो, थांबवू शकतो. त्यासाठी सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे हे जजमेंट आहे, हे जाणून घेऊया. सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये असे म्हटलेले आहे की को ओनर अलोन इज नॉट कॉम्पिटियंट टू ट्रान्सफर एंटायर प्रॉपर्टी विदाउट getting his share determined and demarcated so as to bind other co-owners. जसं मी मगाशी एक्सप्लेन केलं आपल्याला त्या पद्धतीनेच जर का कोणी तुमचा सहहिस्सेदार हा त्याचा अजून स्वतंत्र अविभक्त हिस्सा अजून त्याचा ठरलेला नसेल, त्याचा शेअर वाटलेला गेलेला नसेल आणि तो परस्परच कुठल्याही प्रकारचा असा व्यवहार करत असेल ज्याच्यामध्ये अजून त्याचा स्वतंत्र हिस्साच ठरलेला नाही आणि तो तुमच्या अपरोक्ष तुम्हाला न विचारता एखादा व्यवहार करत असेल, तर त्या व्यवहारासंबंधी तो व्यवहार तुमच्यावर बाइंड नसतो, बंधनकारक नसतो. कारण एखादा खरेदीदार म्हणू शकत नाही की एका सहहिस्सेदाराने मला ती प्रॉपर्टी विकले, मग बाकीच्या सहहिस्सेदारांना पण ते बंधनकारक आहे. नाही, तुम्ही त्यासाठी ऑब्जेक्शन घेऊ शकता. जर का तुमचं सरसनिरसमानाने वाटप झालं नसेल, अजून स्वतंत्र हिस्सा ठरला नसेल, तर तुमचा दुसरा सहहिस्सेदार हा तुम्हाला न विचारता किंवा तुमची परवानगी न घेता प्रॉपर्टी विकू शकत नाही. पण ह्यामध्ये आणखीन तुम्हाला डिटेल ह्या सायटेशनबद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी याच्यावर स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनवेन. अशा प्रकारच्या म्युटेशन एंट्री म्हणजे म्युटेशन नोंदी थांबवण्यासाठी कायदेशीर उपाय कोणते आहेत? तर ज्यावेळेस आपल्याला दस्त होतो, आपला एखादा सहहिस्सेदार दस्त करतो आणि आपल्याला त्याची कसलीही कल्पना नसते की त्याने आपल्याला न विचारता, आपली परवानगी न घेता दस्त केलेला आहे. तो बक्षीसपत्राचा का असेना, खरेदी दस्ताचा का असेना किंवा मृत्यूपत्राचा दस्त का असेना, जो तुम्हाला एक सहहिस्सेदार म्हणून विचारलं नसेल, परवानगी घेतली नसेल आणि परस्पर त्याने अशा प्रकारचे कोणतेही दस्त केले असतील, तर त्या दस्ताची कल्पना तुम्हाला ते दस्त झाल्यानंतर होते. कारण त्याच्या आधी ह्याच्यामध्ये काही ते कालवा करत नाहीत किंवा सगळीकडे सांगत नाहीत की दस्त करतोय, ते गुपचूप करतात. परंतु ज्यावेळेस त्या दस्ताच्या आधारे नोंदीसाठी प्रकरण तलाठी तसेच मंडल अधिकारी यांच्याकडे येते, त्यावेळेस त्यांना फेरफार तयार होताना त्यासंबंधी नोटिसा द्याव्या लागतात. मग अशी नोटीस काढल्यानंतर 15 दिवसात आपण त्या नोटिसीला लेखी उत्तर द्यावं. आपलं जर का ऑब्जेक्शन असेल त्या फेरफार नोंदीला, तर आपण त्याचं ऑब्जेक्शन त्या नोंदीसंबंधी लेखी स्वरूपात 15 दिवसात सर्कल मंडल अधिकारी यांच्याकडे दाखल करावं आणि त्याची पोच अवश्य घ्यावी. परंतु काही वेळेला परस्पर नोंदी घातल्या गेल्या असतील आणि त्याची कल्पना तुम्हाला सातबारा पाहिल्यानंतर आली असेल, तर त्या फेरफारला ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्ही रेव्हेन्यू कोर्टात RTS अपील दाखल करावे आणि त्यासोबत स्टे ॲप्लिकेशनसुद्धा दाखल करावे.
त्यामध्ये आणखीन सर्वोत्तम कायदेशीर उपाय म्हणजेच दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल करणे आणि त्यासोबत स्टेटस को, टेम्पररी इंजंक्शन अशा प्रकारचे ॲप्लिकेशन देणे. तसेच रेव्हेन्यू कोर्टात दिवाणी दाव्यातली सर्व कागदपत्रे जोडून असा अर्ज करणे की प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे नोंदी घालण्यात येऊ नये अशा प्रकारचा अर्ज देणे. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं, रेव्हेन्यू कोर्टात असा अर्ज दिला की न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, नोंदी घालू नये, तरीसुद्धा रेव्हेन्यू अथॉरिटी म्हणतात की त्याबद्दल तुम्ही काही स्टे घेतलाय का, काही तुम्ही ताकीद मागितले का, किंवा त्याबद्दल काही आदेश झालाय का मेहरबान कोर्टाचा, तो पहिल्यांदा दाखवा. त्यामुळे दिवाणी कोर्टात स्टेटस को ॲप्लिकेशन, जैसे ती परिस्थिती ठेवावी, टेम्पररी इंजंक्शन, तुर्तातुर्त ताकीद अर्ज चालवून तसा मेहरबान कोर्टाचा आदेश घेऊन तो जोडून रेव्हेन्यू कोर्टात दाखल करणे हे अतिशय चांगले. त्यामुळे 100% आपल्या नोंदी ज्या आपल्या विरोधात आहेत त्या नोंदी थांबल्या जाऊ शकतात. पण जर का तुम्हाला असं वाटत असेल की केवळ ह्या म्युटेशन नोंदी थांबवण्यासाठी सर्कलकडे जावा, तिथे अर्ज द्या, रेव्हेन्यू कोर्टात जावा, तिथे अपील करा, दिवाणी कोर्टात जावा, तिथे दावा दाखल करा, एवढा सगळा व्याप कशासाठी? जर का 7/12 मालकी हक्क ठरतच नसेल तर एवढा व्याप मी कशासाठी करू, असं जर का आपल्याला वाटत असेल तर सन्माननीय कलकत्ता हायकोर्ट यांचे हे जजमेंट जाणून घ्या. सन्माननीय कलकत्ता हायकोर्ट यांनी असे नमूद केलेले आहे त्यांच्या जजमेंटमध्ये की म्युटेशन इन म्युनिसिपल रेकॉर्ड्स इज नॉट एव्हिडन्स ऑफ टायटल. इट कॅन ॲट बेस्ट बी एव्हिडन्स ऑफ पोझेशन. म्हणजे म्युटेशनच्या ज्या एंट्री होतात त्या एक एव्हिडन्स ऑफ टायटल होत नाही की ते मालकी हक्काचा पुरावा होता म्हणून तो दाखवू शकत नाही ती व्यक्ती, परंतु इट कॅन ॲट बेस्ट बी एव्हिडन्स ऑफ पोझेशन, एक पुरावा म्हणून तो दाखवू शकतो की पोझेशन प्रॉपर्टी माझा आहे. पण काही वेळेला आपल्याला असं वाटत असेल की झाली नोंद तर होऊ दे, 7/12ला होऊ दे, फेरफारला होऊ दे, प्रॉपर्टी कार्डला होऊ दे, परंतु प्रॉपर्टी तर माझ्या ताब्यात आहे, त्यामुळे माझं काय कोण बिघडवतंय. परंतु जर का ती व्यक्ती कोर्टात त्यांनी पोझेशनसाठी दिवाणी दावा दाखल केला आणि त्यात हे दाखवून दिलं की पुराव्याच्या कामी म्हणून ज्या 7/12 आणि फेरफार आहे त्यामध्ये त्यांच्या नोंदी झालेल्या आहेत आणि इट कॅन बी द बेस्ट एव्हिडन्स ऑफ पोझेशन, त्यामुळे एक पोझेशनचा पुरावा म्हणून ते त्यात दाखवू शकतात. त्यामुळेच ताबडतोब अशा प्रकारे ज्या तुमच्या परवानगीशिवाय म्युटेशन एंट्री झाल्या असतील त्या ताबडतोब थांबवणे किंवा त्यासाठी त्याची योग्य ती कायदेशीर कारवाई सुरू करणे हे अतिशय चांगले. त्यानंतर सर्वात शेवटचा कायदेशीर उपाय म्हणजेच हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करणे. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला वाटतं की आपल्या मूलभूत हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे, आपल्या मूलभूत हक्कांवर उल्लंघन होत आहे त्या हक्कांचे, तर ती व्यक्ती रिट पिटिशन दाखल करू शकते आणि म्युटेशन एंट्रीवर स्टे मिळवू शकते. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे, हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी कॉल बुक करू शकता, सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.